नमस्कार. शाळा पूर्वतयारी या व्हिडिओमध्ये शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेतील रंग ओळख या घटकाची ओळख बालकांना कशी करून देता येईल, त्यासाठी कोणकोणत्या कृती घ्याव्यात यासाठी हा व्हिडिओ सर्व माता पालकांना मार्गदर्शक ठरणार आहे. रंगांची ओळख करून देताना माता पालकांनी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध वस्तू, परिसरातील झाडे, फुले, प्राणी, पक्षी, मुलांच्या भावविश्वातील खेळणी यांचा उपयोग करून रंगांचे दृढीकरण करावे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत लाल रंग. लाल रंगाची ओळख करून देताना बालकास घरातील लाल टोमॅटो, लाल मिरची, सफरचंद, फुगा, बॉल इत्यादी वस्तू दाखवून या वस्तूंचा रंग बघ, तो सर्वांचा सारखा आहे आणि त्या रंगाला लाल रंग म्हणतात हे स्पष्ट करावे. यानंतर दुसरा रंग पिवळा. या रंगाची ओळख करून देताना लिंबू, केळी, पतंग, आंबा इत्यादी वस्तू दाखवून पिवळा रंग स्पष्ट करावा. यानंतरचा तिसरा रंग आहे काळा. काळ्या रंगाची ओळख करून देताना माता पालक यांनी डोक्याचे केस, काळा कावळा, काळा कंगवा, पाटी किंवा शाळेतील फळा इत्यादी वस्तू दाखवून त्यांना काळ्या रंगाची संकल्पना स्पष्ट करावी. चौथा रंग आहे निळा. या रंगाची ओळख करून देताना माता पालकांनी एखादे समुद्राचे चित्र, नदी, निळा शर्ट, निळा फुगा, निळे आकाश इत्यादी गोष्टी दाखवून निळ्या रंगाची संकल्पना स्पष्ट करावी. यानंतरचा पाचवा रंग आहे हिरवा. या रंगाची ओळख करून देताना माता पालकांनी घरातील पालेभाज्या, परिसरातील झाडे, गवत, पोपट इत्यादी गोष्टी दाखवून या रंगाची ओळख करून द्यावी. आणि शेवटचा रंग आहे तो म्हणजे पांढरा. पांढऱ्या रंगाची ओळख करून देताना माता पालकांनी घरातील दूध, मीठ, साखर, आपले दात, बगळा इत्यादी वस्तू दाखवून पांढऱ्या रंगाची ओळख करून द्यावी. एकाच दिवशी सर्व रंगाची ओळख करून न देता साधारणपणे एका रंगासाठी 2 दिवस द्यावेत. 2 दिवस त्या रंगाचा सराव घ्यावा. याप्रमाणे एका आठवड्यात सर्व रंगाची ओळख करून द्यावी. जेव्हा पालकास सर्व रंगांची ओळख होईल तेव्हाच पालकांनी शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेतील रंग ओळख या पानावरील शेवटची कृती म्हणजे जोड्या लावणे करून घ्यावी. त्याचप्रमाणे अधिकचा सराव होण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू एकत्र करून त्यांचे रंग ओळखण्यास सांगावे. रंगानुसार त्यांचे वर्गीकरण सुद्धा घेता येईल.